नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत विचारवंताचे अंतर्मन, पुरुषोत्तम सदाफुले फुले लिखित विचारांचे अंतर्मन ह्या पुस्तकाचं परीक्षण म्हणता येणार नाही. मी फक्त पॉइंट आउट काढले आहे, त्याची तुम्हाला ओळख करून देणार आहे त्याच्यातल्या पॉइंट आउटची फक्त. आणि इथं बॅक साईडला फमू शिंदे या प्रसिद्ध कवींनी बॅक साईडला लिहिलेलं आहे या पुस्तकामधलं, त्यांना लेखकाबद्दल काय वाटतं काय नाही ते. तर चला सुरुवात करूया पहिल्या पॉइंटला. पहिला पॉइंट मला खूप आवडतो. त्यांची 2 हाताची 10 बोटे कोणाकडून काही घेण्यासाठी जन्मली नाहीत. त्यांच्या 2 हातांची 10 बोटे कोणाकडूनही काही घेण्यासाठी जन्मली नाहीत. किती उदार तत्वज्ञान या वाक्यातून ओघळते आहे हे आपल्या लक्षात येईल जर आपण वाचत असाल तर. दुसरा पॉइंट असा आहे, शब्दांच्या धारा मात्र कधी कधी वेदना देतात. शब्दांच्या धारा कधी कधी वेदना देतात. शब्द असे असतात, प्रेमही देतात, वेदनाही देतात, करुणाही देतात. त्यामुळं इथं लेखकानं म्हटलं आहे, शब्दांच्या धारा मात्र कधी कधी वेदना देतात. शब्द तसं काही देऊ शकतात, वेदना ही तर सामान्य बाब आहे. माणूस पण जगण्यासाठी वेदना विरहित आनंद दुसऱ्याला देता आला पाहिजे. माणूस पण जगण्यासाठी वेदना विरहित आनंद दुसऱ्याला देता आला पाहिजे. माणसाला त्याच्या आयुष्यात जीवाभावाची एक सखी असते, तिचं नाव वेदना. जीवाभावाची सखी असं वेदनेला लेखकांनी म्हटलेलं आहे. ठेच लागलेल्या जखमेतही सौंदर्य पाहता आले पाहिजे. ठेच लागलेल्या जखमेतही सौंदर्य पाहता आले पाहिजे. म्हणजे आपल्याला वेदना असेल कोणतं असं बोचलेलं काही असेल मनाला, त्याच्यात पण आपल्याला एक सौंदर्य, एक अशी विशेष असं सौंदर्याने भारलेलं असं काहीतरी बघता आलं पाहिजे असं लेखक म्हणत आहेत. माणूस वर करणे ओबडधोबड असला तरी त्याच्याकडे आपुलकी आणि मायेचा ओलावा असतो. माणूस कितीही टणक असू द्या, मध्ये नारळ जसं असतं वरून टणक आणि आतमध्ये गोड गोड पाणी, त्याप्रमाणे माणूस वर करणे ओबडधोबड असला तरी त्याच्याकडे आपुलकी आणि मायेचा ओलावा असतो असं लेखकाचं म्हणणं आहे. आनंद हा एकमेकास दिल्याने वाढतो. आनंद ही अशी गोष्ट आहे, ज्ञान ही अशी गोष्ट आहे जी एकमेकाला दिली तर ती वाढत जाते. वाऱ्याची आल्हादायक झुळूक आपणास आवडते पण वादळ नकोसं वाटतं. आल्हाद झुळूक आवडते पण मोठं वादळ, संकट मोठं नको वाटतं. माणसाच्या आत्महत्येपेक्षा त्याच्या स्वप्नाच्या हत्या अस्वस्थ करतात. हे पॉइंट खूप आवडलेला आहे मला. माणसाच्या आत्महत्येपेक्षा त्याच्या स्वप्नाच्या हत्या अस्वस्थ करतात. स्वप्न जगली पाहिजे, जी पूर्ण केली पाहिजे. स्वप्न पूर्ण केले नाही तर तो माणूस जगलाच नाही, तो ऑटोमॅटिक मेल्यातच जमा होतो असा याचा अर्थ होतो मित्रांनो. तर इथं गदी माडगुळकर या मोठ्या कवींच्या ओळी आहेत. ज्ञानी याचा वा तुके याचा तोच माझा वंश आहे. ओळी ऐका, नीट लक्ष देऊन ऐका. ज्ञानी याचा वा तुके याचा तोच माझा वंश आहे, माझी या रक्ताचा थोडा ईश्वरांचा अंश आहे. ज्ञानोबा राय आणि तुकोबा राय यांचा वंश आहे असं तोच कवींचा वंश आहे असं म्हणतात. पण आणि कवी असंही म्हणतो की माझ्या रक्तात थोडा ईश्वरांचा अंश आहे. ईश्वरांशी नातं जोडलेलं आहे कवीनं. मी कवितेचा प्रियकर नाही आणि प्रचारकही नाही. कवीवर एक रेस. कविता ही आपण जिथून आलो तिथे घेऊन जाते. कविता ही आपण जिथून आलो म्हणजे आपलं ओरिजिन जिथे आहे तिथे कविता आपल्याला घेऊन जात असते. आपल्या केंद्राकडे, मिड पॉईंटकडे घेऊन जात असते कविता आपल्याला. कवीचा लवचिकपणा ही आत्म्याच्या नम्रपणाची पहिली पायरी आहे.
कवीचा लवचिकपणा, कवी ज्या लवचिकतेने लिहितो, जे संवेदनशील विषय हाताळतो, ती आत्म्याच्या नम्रपणाची पहिली पायरी आहे असं कविवर्य ग्रेस असं म्हणतात. इंग्रज म्हणत असत की इंग्लंड देऊ पण शेक्सपियर देणार नाही. म्हणजे ज्ञान तर देऊ, नाही 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 पुस्तक तर देऊ पण ज्ञान देणार नाही. शब्द म्हणजे आत्म्याला मानण्याचा लयबद्ध ताल आहे. शब्द म्हणजे आत्म्याला मानण्याचा लयबद्ध ताल आहे. शब्द म्हणजे आत्म्याला बांधण्याचा लयबद्ध ताल आहे. ओके, मला समजलंच असेल, दोनदा रिपीट केलंय म्हटल्यास. साहित्य हे झोपलेल्यांना जाग करण्याचं काम करतो. सुशील कुमार शिंदे. आता सुशील कुमार शिंदे हे कोण होते, काय होते सांगायची गरज नाही. माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय गृहमंत्री होते ते, आणि त्यांना साहित्य हे झोपलेल्यांना जाग करण्याचं काम करतं असं सांगितलं आहे. पुन्हा साहित्यात जात धर्माचा वारसा नाही, साहित्यात जात धर्माचा वास नसावा असंही ते म्हटलेले आहे. साहित्य हे झोपलेल्यांना जागा करण्याचं काम करत असतं. म्हणजे खरंच नाही, ज्यांना समाजात ज्यांना गांभीर्य नाही आहे, जे कोणत्या तरी झापड ज्यांच्या डोळ्यावर पडली आहे, अशांना साहित्य हे खडाडून जागा करतं असं म्हणण्याचा इथं अर्थ आहे. स्वप्न पाहणारा आणि वास्तवात जगणारा माणूस घडविण्याची क्षमता साहित्यात निर्माण व्हायला हवी. स्वप्न पाहणारा आणि वास्तवात जगणारा माणूस. APJ अब्दुल कलाम पण म्हणतात ड्रीम्स, सी ड्रीम्स. आणि वास्तवात जगणारा, वास्तवात म्हणजे स्वप्नरंजनातच जगणारे काही जण असतात. स्वप्नच पाहतात, नुसती स्वप्नच पाहतात. तर स्वप्नच पाहून उपयोग नाही, पण वास्तवात पण जगणारा माणूस घडवण्याची क्षमता साहित्यात निर्माण झाली पाहिजे असे रामदास फुटाणे सर म्हणतात. क्लिष्टतेमुळे विद्वान म्हणून आपली गणना होईल, परंतु विद्वत्ता कपाटातच बंद राहील. काही कवी लेखक खूप क्लिष्ट, खूप अवघड अशा भाषेमध्ये लिखाण करतात, आणि अशा लिखाणामुळं काय होतं, ते विद्वान म्हणून तर गणले जातात, पण त्यांचं साहित्य, त्यांचं ज्ञान एका कपाटात बंद राहतं. ते कोणाच्या वाचण्यात येत नाही. सामान्य माणूस ते वाचण्याच्या भानगडीत पडत नाही. ते फक्त समीक्षण वगैरे या कामालाच येतं असं म्हणण्याचा माझा अर्थ आहे. कवींनी माणसे वाचायला शिकल्यास त्यांना आपोआप कविता सुचत जाईल. आता ह्याचं बहिणाबाईंचं उदाहरण देता येईल. बहिणाबाईंनी कधीही लिहिता वाचता येत नव्हतं, ते का वाचून कविता करायला शिकल्या नाही, तर त्यांना माणसं वाचली, निसर्गाचं निरीक्षण केलं, आणि अरे संसार जसा तवा चुलीवर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर, अशा ओळी त्यांनी लिहिल्या. आणि अशा अनेक ओळी लिहिल्या ज्या महाराष्ट्रातील महिलांच्या ओवी ज्या असतात त्या ओवी स्वरूपात तोंडावर आहेत महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात. आजही लोकशाही दिखाऊ आणि विकाऊ झाली आहे असा सामान्यांचा समज झाला आहे. डॉक्टर नागनाथ कोतापल्ली. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता असे समीकरण सध्या तयार झाले आहे. सत्तेतून पैसा निर्माण करायचा आणि त्याच पैशातून पुन्हा सत्ता निर्माण करायची, असं हे समीकरण सध्या तयार झाले. ते लोकशाहीसाठी हानिकारक आहे. आपण लोकशाहीला लागलेली ही कीड असं म्हणू शकतो, काय हरकत नाही म्हणायला. सध्याच्या राजकारणात सामंजस्य व सुसंस्कृतपणा हरवत चालला आहे. लोकशाही व्यवस्थेत लोकांमधील विवेक जागा ठेवण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. कणा हा वागण्यासाठी नसतो आणि मान ही तुकवण्यासाठी नसते. डॉक्टर आशुतोष रावीकर. बघा किती मस्त वाक्य, नुसतं वाचून दाखवतो, तुम्हाला अर्थ ऑटोमॅटिक कळणार आहे. त्याच्यामुळे मी ह्याच्या खोलात जाणार नाही आहे. डबल 2 वेळेस वाचून दाखवतो. वाक्य खूप सुंदर आहे.
आणि तुम्ही जर त्या जीवनात अवलंबला तर तुम्हाला तुमच्यासारखं तुम्ही सुखी माणूस आहात. कणा हा वाकण्यासाठी नसतो आणि मान ही तुकवण्यासाठी नसते. कणा हा वाकण्यासाठी नसतो आणि मान ही तुकवण्यासाठी नसते. पुढे जातो आपण जे बोलतो ते केलं पाहिजे, जे केलं ते बोलण्याची गरज नाही. हे पण वाक्य खूप सुंदर आहे. आपण जे बोलतो ते केलं पाहिजे. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. आणि जे केलं ते बोलण्याची गरज नाही. म्हणजे मी इतके पैसे दिले, मी तितके हे केले, हे सांगण्याची गरज काय आहे? तुम्ही केलं झालं. ओ शेर है ना, पुण्य करो दर्या में डाल, मला लक्षात नाही ते, पण ते त्याच प्रकारचं आहे काहीतरी. हे आपण पोपटासारखं खूप बोलतो पण कृतीत काहीच नसतं. जे बोललो ते जर आपण केलं तर आपली पत वाढते. इथेच आपण हा व्हिडिओ स्टॉप करूया. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक सबस्क्राईब शेअर करा. धन्यवाद.